पतिताये चल सुचिवायाला प्रभु येशु पदास धरी अघ सिंधु मधुनी तरायाला प्रभु येशु कृपाच तरी प्रभुच्या धरवंद्य पदा जगदोद्धारक गुरु राजाच्या नदुजा पथ मुक्ती पदा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 15 व वचन 18 व 19 मध्ये असे लिहिले आहे, जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते, कारण अंतःकरणातूनच दुष्टकल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात। पवित्र शास्त्र बायबल आणखीही पुष्कळ गोष्टीविषयी सांगते की त्यामुळे मनुष्य विटाळतो। जरी मनुष्य जन्मतःच पापी असला तरी ह्या गोष्टी माणसाच्या अंतःकरणातून बाहेर पडतात व तो पुन्हा कर्माने महापापी ठरतो। जोपर्यंत मनुष्य आपल्या वैयक्तिक पापाची कबुली प्रभू येशू ख्रिस्ताजवळ कबूल करीत नाही, तोपर्यंत तो एक प्रकारे विटाळलेला असतो किंवा पापी ठरतो। अशा मनुष्याला पापापासून सोडविण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त देव असताना मानव होऊन या जगात आला। जरी तो मनुष्य होऊन आला तरी त्याने पाप केले नाही व सर्व जगाचे पाप त्याने स्वतःवर घेऊन मानवाच्या पापाचे मूल्य स्वतःच्या निर्दोष व निष्कलंक रक्ताने वधस्तंभावर भरले व मुक्ती मिळवली। तो मानवाच्या पापासाठी मरण पावला। देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले, स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू असे केले आहे, ह्यासाठी की जो कोणी विटाळलेला मनुष्य म्हणजे पापी असणारा मनुष्य ख्रिस्ताच्या प्रीतीची जाणीव ठेवून पश्चाताप करील व प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर व मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळावे। देव करो हे सत्य समजण्यास तुमचे सहाय्य करो। पतिताये चल सुचिवायाला प्रभु येशु पदास धरी अघ सिंधु मधुनी तरायाला प्रभु येशु कृपाच तरी।